नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे क्लास 4 पॅटर्न्स याचा पार्ट 5. त्याच्यामध्ये एक्सरसाइज आपण 4 कंप्लीट करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वेगळ्या पॅटर्न्स म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे कन्सेप्ट आणि ते कसे यूज केले जातात हे सगळे बाकीच्या पार्ट्समध्ये कंप्लीट केलेलं आहे आणि डिटेलमध्ये आपण शिकलेलो आहोत. तर तुम्हाला त्याच्या कन्सेप्ट जाणून घ्यायच्या आहेत तर तुम्ही आधीचे व्हिडिओ तुम्हाला बघणं आवश्यक आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पॅटर्न्स पार्ट 5 एक्सरसाइज नंबर 4. एक्सरसाइज 4 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आपला आहे आणि इथे आपल्याला कंप्लीट द टेबल करायचं आहे. मग आता इथे आपल्याला 1 आणि 2 दिसत आहेत. मग इथे किती आहे? 5 आहे. इथे 10 आहे आणि 17 आहे. आता नंतर इथे आपल्याला काय येणार आहे ते फाइंड आउट करायचं आहे. मग त्याच्यासाठी बघा एक सिक्वेन्स आपल्याला दिसतो आहे की 1 चा स्क्वेअर म्हणजेच किती आहे? 1 आणि अधिक 1 म्हणजेच किती आले? 2 आले. मग 2 चा स्क्वेअर केला तर किती आहे बेबी? 4 आणि 1 म्हणजेच येथे 5 आलेला आहे. दुसरी संख्या आपल्याला मिळाली. मग 3 चा स्क्वेअर केला तर 3 त्रिक 9 आणि 1 बरोबर 10. तिसरी संख्या आपल्याला मिळाली. देन 4 चा स्क्वेअर म्हणजेच 4 चौक 16 अधिक 1 म्हणजेच किती आहे? 17. ही नेक्स्ट संख्या आपल्याला मिळालेली आहे. देन आता इथे आपल्याला काय करावं लागेल? 5 चा स्क्वेअर म्हणजेच किती येईल? 25 अधिक 1 म्हणजेच किती येणार? 26 इथे येणार. देन 6 चा स्क्वेअर म्हणजे 6 6 36 अधिक 1 म्हणजेच किती आहे? 37. आपली संख्या इथे 37 येणार आहे. म्हणजेच आता आपल्याला लक्षात आलं की सिक्वेन्स करताना इथे आपल्याला किती डॉट्स काढावं लागतील? 26 काढावं लागतील आणि ते तुम्ही काढू शकता. आणि इथे किती काढावं लागणार आहे? 37 डॉट्स काढावं लागणार आहे. तर आता हे डॉट्स करण्याची ऍक्टिव्हिटी तुम्हाला स्वतः कंप्लीट करायची आहे. इथे आता आपला सेकंड क्वेश्चन आहे. द फिगर शोइंग हेक्झॉगोनल नंबर्स आर ड्रॉन बिलो. म्हणजेच आता इथे हेक्झॉगोनल फिगर मध्ये आता काही डॉट्स आपल्याला दाखवलेले आहेत. ड्रॉ देम इन युअर नोटबुक. आता नोटबुक मध्ये आपल्याला ड्रॉ करायचे आहे. अँड व्हॉट इज द नेक्स्ट नंबर इन द फिगर. आणि फिगर मध्ये याच्या नंतरचा नेक्स्ट नंबर कोणता राहणार आणि शो इट विथ द हेल्प ऑफ फिगर. आणि फिगरच्या सहाय्याने आपल्याला ते दाखवायचं आहे. मग आता इथे बघितल्यानंतर आपल्याला इथे किती डॉट आहे? इथे 1 आहे. मग आता आपण इथे काउंट करणार तर इथे किती येईल? 1 2 3. मग आता इथे 3 आहे. इथे वरती 2 आणि 2 म्हणजेच आता याची ऍडिशन केली 3 आणि 2 5 आणि 2 7 म्हणजेच इथे 7 आलेले आहे. आता इथे काउंट करू आपण. मेन सेंटरला किती आहे? 1 2 3 4 5. मग इथे 5 घेतले. खाली किती आहे? 4. इथे पण 4 आहे आणि इथे 3. म्हणजे हा आपल्याला एक सिक्वेन्स तयार झालेला दिसतो आहे. मग आता आपण या सगळ्यांची टोटल केली. 5 आणि 8 आणि 5 13 14 15 16 17 18 19 म्हणजेच इथे किती आले? 19 डॉट्स आपले आलेले आहेत. नंतर आता हा मिडलचा आपण काउंट करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7. आता इथे किती आहे? 7 आहे. मग आता 1 2 3 4 5 6 म्हणजे इथे पण 6 आहे, इथे 6 आहे. आता खाली 1 2 3 4 5 म्हणजेच इथे 5 इथे 5 देन इथे 4 4. आता या सगळ्यांची ऍडिशन आपण केली तर आता बघा 7. आता या साईडला करू. 7 प्लस 6 6 12 12 7 किती झाले? 19 झाले. आणि 19 अधिक 10 म्हणजेच किती झाले? 29 झाले. आणि 29 अधिक 8 म्हणजेच किती झाले? 8 आणि 8 16 आणि 1 17 2 आणि 1 3 म्हणजेच किती झाले आहे? 37. म्हणजेच इथे किती आपले डॉट्स मिळाले? 37. आता नेक्स्ट वाला आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग आता हा फाइंड आउट करताना आपल्याला हा सिक्वेन्स दिसला. आता आपल्याला लक्षात आलं की ते सिक्वेन्स तयार झालेला आहे. मग हा सिक्वेन्स 1 आहे देन 7 19 37 आणि नेक्स्ट आता सिक्वेन्स आपल्याला फाइंड करायचा आहे. तो कोणता आहे नेमका? मग आता बघा इथे आपण काय केलेलं आहे की 7 मधून जर मी 1 मायनस केला तर मला किती मिळते आहे? 6 मिळत आहे. बरोबर. नंतर मग मी 19 म्हणजे सेकंड नंबर आपला 19 आहे. 19 मधून जर 7 वजा केले तर किती आले? 12 आले आहे. आता 37 मधून मी 19 वजा केले तर आता बघा 37 वजा 19 या साईडला आपण करून घेऊ. 37 वजा 19 म्हणजेच आता याच्यातनं भाग गेला तर इथे 17 मधून 9 गेले तर किती राहिले?
इथे 8 राहिले आणि इथे 2 आणि म्हणजेच 18 आलेलं आहे आपलं. म्हणजेच आता आपला आन्सर आला 18. मग आता आपल्याला लक्षात आलं की अरे इथे तर सिक्वेन्स तयार झालेला आहे. 6चा टेबल झाला, साइन 2 12, साइन 3 18. मग इथे काय पाहिजे, तर इथे पाहिजे आपल्याला आन्सर मध्ये 24 पाहिजे आहे. मग आपला आन्सर 24 येण्यासाठी आपल्याला इथे 37 मध्ये जर मी 37 मध्ये 24 ऍड केले तर आता नेक्स्ट नंबर किती आहे, 7 आणि 3 11 आणि 3 2 2 5 आणि 6 म्हणजेच 61 हा नंबर आला. म्हणजे माझा नेक्स्ट नंबर कोणता राहणार आहे, 61 हा राहणार. मग आता मी 61 मधून 37 मायनस केले तर मला सिक्वेन्स मध्ये 24 आला. आता मला सिक्वेन्स कळला की आता माझा सिक्वेन्स कसा राहणार आहे आणि त्यालाच मी आता याच्यामध्ये अरेंज करणार आहे. मग आता आपण हे डॉट्स अरेंज करू. तर डॉट्स अरेंज करताना आपण कशा प्रकारे करणार आहे, तर आता इथे बघूया. इथे मिडल मध्ये काय दिलेलं आहे, मिडल मध्ये आपल्याला मी एका साईडचे तुम्हाला डॉट्स काढून दाखवणार, नेक्स्ट तुम्हाला काढायचे आहे. तर आता इथे आपल्याला किती आहे, 24 आहे. तर 24 करताना आधी आपल्याला कसा सिक्वेन्स राहील, 9. बघा आता इथे 3 आहे, देन 5 आहे, देन 7 आहे. म्हणजे हे सगळे काय झाले, ऑड नंबर झाले. म्हणजे 3 आणि 2 5, 5 आणि 2 7. मग इथे 7 आणि 2 9. म्हणजेच इथे किती पाहिजे, 9 डॉट्स मला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आधी हे इरेज करून घेणार आपण. आता माझा हा सिक्वेन्स 9 झाला. मग आता आपल्याला माहिती झालं वरती पण 8, इथे पण 8 पाहिजे. मग आता मी एकाच साईडचे काढणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8. आता मी 8 झाले. आता नेक्स्ट माझा सिक्वेन्स असा राहणार 7. मग आता इथे 1 2 3 4 5 6 आणि 7. नंतर माझा सिक्वेन्स 6 आणि 6 इथे राहणार. मग आता 1 2 3 4 5 आणि 6 असे माझे डॉट झाले. नेक्स्ट माझा बघा इथे 1 आहे, वरती 3 आहे, 4 आहे. मग माझे वरती किती आले पाहिजे, 5 आले पाहिजे. म्हणजेच आता इथे 1 2 3 4 आणि 5. आपण ठिपक्यांची रांगोळी नाही काढत का, त्याप्रमाणे आपला हा सिक्वेन्स तयार झालेला आहे. आता तुम्हाला हे प्रॉपरली अरेंज करायचं आहे. मग आता या सगळ्यांची टोटल मी करणार. आता हे 9 आहे, आता इथे मी टोटल करते 9. मग आता 9 प्लस काय आहे 16. मग किती झाले, 16 आणि 9 किती झाले, 25 झाले. मग आता 25 मध्ये आता हे 7 दुणे 14 ऍड केले तर किती झाले, म्हणजेच 5 आणि 4 9 आणि 2 आणि 3 म्हणजेच 39 झाले. मग आता 39 मध्ये आता साइन 2 12 म्हणजेच हे आपण ऍड केले म्हणजे 9 आणि 10 11 आणि 3 आणि 1 4 आणि 1 5 51 आपले नंबर झाले. आणि 51 मध्ये लास्ट आपला 10 नंबर आहे म्हणजेच किती झाले 61. म्हणजेच आता आपल्याला किती आहे 61. म्हणजेच आता हा आपल्याला जो नंबर मिळालेला आहे तो आपण करेक्ट काढलेला आहे, हे आता आपल्याला लक्षात आलं. आता वरची डायग्राम तुम्हाला कंप्लीट करायची आहे आणि इथे किती येतील डॉट्स, टोटल आपले 61 येणार आहे. अशा प्रकारे आपण सेकंड एक्झाम्पल कंप्लीट केलेलं आहे. नंबरचं एक्झाम्पल आता बघणार आपण. ऑब्झर्व द नंबर पॅटर्न अँड राईट द नेक्स्ट 3 नंबर्स. आता आपल्याला हे पॅटर्न बघायचं आहे आणि नेक्स्ट 3 नंबर्स आपल्याला लिहायचे आहे. आता इथे पॅटर्न बघितल्यानंतर आता इथे आपल्याला काहीतरी क्लिक होत आहे का, तर आता आपण मग बघितलं की जर मी 1चा क्यूब घेतला तर 1 प्लस 1 घेतलं तर किती येते 2 येते. मग 2चा क्यूब घेतला तर म्हणजे किती आहे 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजेच काय 4 4 दुने 8 8 अधिक 1 घेतला तर मला नेक्स्ट नंबर 9 मिळतो आहे. देन आता मी 3चा क्यूब घेतला म्हणजे 3 इंटू 3 इंटू 3. मग आता 3 3 जा 9 9 3 जा 27 प्लस 1 म्हणजे 27 आणि 1 28 आपण नंबर घेतला. देन 4चा क्यूब घेतला तर 4 इंटू 4 इंटू 4 म्हणजेच काय 4 चोक 16 आणि 16 चोक 64 अधिक 1 म्हणजेच 65 हा नेक्स्ट नंबर मिळालेला आहे. देन आता आपल्याला नेक्स्ट 3 नंबर्स फाइंड आउट करायचे. म्हणजेच आता इथे 5चा क्यूब घेतला आता तर 5 इंटू 5 इंटू 5. मग आता काय आहे 5 5 25 5 1600 म्हणजे 125 गुणिला 125 अधिक 1
म्हणजेच किती आला 126 आपला नंबर आलेला आहे. देन 6चा क्यूब घेतला म्हणजे 6 गुणिला 6 गुणिला 6 घेतलं तर 6 6 36 गुणिला 6 म्हणजे 6 6 36 आणि 3 साइन 3 18 19 20 21 म्हणजेच 216 आणि हा आपला नंबर आला अधिक 1 म्हणजेच 217 आपला सिक्वेन्स आला. म्हणजेच इथे आता आपलं काय येईल 126. नंतर दुसरी संख्या कोणती आहे 217 आणि तिसरी संख्या आपल्याला फाइंड आउट करायची. आता 7चा क्यूब घेतला तर 7 × 7 × 7 म्हणजे 7 7 49 गुणिला 7 घेतलं तर 9 7 63 आणि 7 चोक 28 आणि 6 34 म्हणजेच 343 म्हणजेच अधिक 1 म्हणजेच 344 आपला हा नंबर येतो आहे. अशा प्रकारे आपण हा तिसरा पॅटर्न फाइंड आउट केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 4 नंबरचा क्वेश्चन आहे राईट द फर्स्ट 5 ट्रायंग्युलर नंबर्स अँड विथ द 10 ट्रायंग्युलर नंबर. आता आपल्याला 5 ट्रायंग्युलर नंबर्स लिहायचे आहे सिक्वेन्समध्ये आणि आपल्याला 10 ट्रायंग्युलर नंबर फाइंड आउट करायचा. आता ट्रायंग्युलर नंबर म्हणजे काय आणि ते कसे फाइंड आउट करायचे आपण याचा डिटेल एक्सप्लेनेशन व्हिडिओमध्ये दिलेलंच आहे. ते तुम्ही जाऊन बघू शकता म्हणजे तुमच्या तिथे कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. मग आता इथे आपल्याला बघा ट्रायंग्युलर नंबर्स आपण लिहिताना आपण कसं करतो फर्स्ट एक 1 आहे मग 1 मध्ये 2 ऍड केले म्हणजेच आता आपल्याला 3 मिळाले. मग आता आपण 1 + 2 + 3 केले म्हणजेच 3 × 2 5 आणि 1 6. देन 1 + 2 + 3 + 4 म्हणजे 4 × 3 7 आणि 3 10 आपल्याला नंबर मिळाला. मग आता 1 + 2 + 3 + 4 + 5 म्हणजेच आता 10 आणि 5 15 हा नंबर मिळाला. देन 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 म्हणजेच काय आहे 15 आणि 6 किती होतात 21 होतात. आता मी ही मेथड लेंदी लिहिणार नाही. मग आता मी काय करणार 21. आता आपला हे आन्सर आलेला आहे 21 मध्ये मी ऍड काय केलं 27 म्हणजेच 7 ऍड केले म्हणजेच काय झालं की 28 आपला नंबर झाला. देन 28 + 8 नंबर म्हणजेच 8 आणि 8 16 आणि 2 1 36 हा 8वा नंबर आपल्याला मिळालेला आहे. मग 36 + 9 आणि नेक्स्ट काय आहे 9 आणि 6 किती झाले 36 आणि 9 किती होतात 36 45 आपले नंबर होतात आणि इथे 45 + 10 ऍड केले तर आपल्याला 55 हा नंबर मिळतो. म्हणजेच आता आपला 10th आता इथे लिहावं लागेल की 55 इज द काय आहे 10th is the TENTH 10th triangular number. बरोबर. आता जाऊया नेक्स्ट आपले क्वेश्चन कडे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5 write the number series is formed it is counting numbers are adding is ascending order. मग आता आपण जर असेंडिंग ऑर्डर मध्ये ऍड केलं तर त्याला आपण काय म्हणतो तर आता ही ते 5th नंबरचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार. जर मी 1 घेतलं आणि 1 + 2 केलं तर आपल्याला 3 मिळतात. मग आता 1 + 2 + 3 घेतलं तर किती होतील 6 होतील. देन 1 + 2 + 3 + 4 म्हणजेच काय होईल 10 होतात आणि 1 + 2 + 3 + 4 + 5 केले तर किती होतात 15. म्हणजेच यालाच आपण काय म्हणतो आहे ट्रायंग्युलर नंबर्स असं म्हणतो. मग आता आपल्याला लिहिताना आपल्याला लिहावं लागेल व्हॉट नंबर सिरीज इज फॉर्म इफ द. मग आता आपण इथून लिहू इफ द काउंटिंग नंबर्स आर ऍडिंग इन असेंडिंग ऑर्डर इट फॉर्म. काय लिहावं लागेल इट फॉर्म काय आहे ट्रायंग्युलर नंबर्स.
आता हे तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये आन्सर लिहावं लागेल. हे तुम्ही असं लिहिलं की त्याच्यानंतर तुम्हाला हे आन्सर लिहावं लागेल. इफ द काउंटिंग नंबर्स आर ॲडिंग इन असेंडिंग ऑर्डर इट फॉर्म ट्रायंग्युलर नंबर्स. आता 6 नंबरचा आपला क्वेश्चन आहे आणि तो आता आपण बघणार आहोत. राईट द सिक्वेन्स ऑफ नंबर फॉर्म बाय ॲडिंग द ऑड नंबर स्टार्टिंग फ्रॉम 1. आता 1 पासून जर आपण ऑड नंबर्सची ॲडिशन करत गेलो तर आपल्याला काय होते, त्यांची वेळ कसे होईल तर ते आता बघणार आहोत. मग आता आपण बघा 1 घेतलेला आहे. मग आता 1 नंतर ऑड नंबर किती आहे, 3 आहे. म्हणजेच किती झाला, 1 चा किती येतो 1. मग आता 1 + 3 किती झाला 4. देन आता 1 + 3. आता 3 नंतर ऑड नंबर कोणता येतो 5. मग 5 आणि 3 8 आणि 1 9 आपल्याला लक्षात येतं. देन 3 नंतर 5 नंतर ऑड नंबर कोणता आहे 7. मग आता आपण याची ॲडिशन केली 7 आणि 5 12, 12 आणि 3 15 आणि 1 16 आपल्याला लक्षात येईल. मग आता काय आहे 1 अधिक 3 5 देन 7. देन आपण घेतलं 7 नंतर कोणता येतो नंबर 9 घेतला. आता याची ॲडिशन केली तर आता आपल्याला लक्षात येते की 9 आणि 16, 16 आणि 5 21, 21 23 24 आणि 1 25 आपला नंबर तयार झाला. देन आणखीन आपण घेतलं की 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 अधिक 11. आता याची ॲडिशन आपण केली तर आता आपल्याला किती होतील 25. आता आपण तयार झालेले आहे. 20 मध्ये 11 ॲड केले तर किती येते 36 येते. म्हणजेच आता याला बघितल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं की आता हे काय आहे, हे सगळे कशाची स्क्वेअर होते. म्हणजेच 2चा वर्ग. इथे बघा 2चा वर्ग दिसतो आहे 2चा वर्ग. देन इथे 3चा वर्ग. इथे किती दिसतो आहे 4चा वर्ग. आता आपल्याला हे नंबर्स लक्षात येतात. म्हणजे हे काय झालं, हे सिक्वेन्स हे काय होते त्यांची ॲडिशन करत गेलो तर आपल्याला इथे स्क्वेअर मिळतो आहे आणि हेच आपल्याला इथे लक्षात येत आहे. देन आता आपण जाऊया लास्ट एक्झाम्पलकडे. क्वेश्चन नंबर 7. 7 नंबरचा दिलेला आहे. राईट द सम ऑफ 1 + 2 + 3 असे 50 पर्यंत घेतले आणि इकडे 49 यांची ॲडिशन करत गेलो तर आता आपल्याला काय मिळणार आहे, त्याची ॲडिशन आपल्याला 50ची ॲडिशन सम करायची आहे आणि त्याची बेरीज किती होईल ते आपल्याला पाहायचं. आता आपण बघितलं की जर मी 1 घेतला आणि 1चा स्क्वेअर किती होतो 1च होतो, बरोबर. आता मी 2 हा घेतला पण इकडे 1 आणि इथे पण 1 अशी ॲडिशन केली. 2 आणि 1 3 आणि 1 4. म्हणजे हा काय झाला 2चा स्क्वेअर तयार झाला. आता मी इथे 3 हा नंबर घेतला. मग इकडे 2 अधिक 1 आणि या साईडला पण 2 अधिक 1. म्हणजे आता या सगळ्यांची नंबर्सची बेरीज केली. 2 आणि 1 3 आणि 3 6 आणि 3 9. म्हणजेच हा कशाचा 3चा वर्ग झाला. मी आता इथे 4 घेतलं. मग आता इथे 3 अधिक 2 अधिक 1 आणि या साईडला सुद्धा 3 अधिक 2 अधिक 1. मग आता पूर्ण याची ॲडिशन केली. 2 आणि 1 3 आणि 3 आणि 3 6 आणि 4 10, 10 आणि 3 13 आणि 3 16. म्हणजेच आता मला हा 16 नंबर मिळाला. म्हणजेच हा 4चा वर्ग झाला. म्हणजे आता मला लक्षात आलं की या पूर्ण नंबर्सची आता जर मी ॲडिशन केली तर म्हणजे तो स्क्वेअर येतो. आता आपण जर मी इथे मधातला सेंटर नंबर मध्ये किती आहे 50 आहे. जर मी 50चा स्क्वेअर केला, मी डायरेक्ट असं घेतलं बघा, इथे 4चा स्क्वेअर केला तर 16 आलं, 3चा स्क्वेअर केला तर 9 आलं, 2चा स्क्वेअर केला तर 4 आलं. आता माझा मिडल मध्ये 50 आहे म्हणून मी 50चा स्क्वेअर केला तर किती झालं 2500. म्हणजेच आता आपण इथे कसं लिहिणार, हे लिहू 50 × 50 म्हणजेच किती आले 2500 एवढं आपलं आलेलं आहे. म्हणजेच आता आपलं लक्षात आलं की व्हॉट इज द सम ऑफ. तर मग आपली सम किती येणार आहे 2500 एवढं आपली ॲडिशन येणार आहे. मित्रांनो, इथे आपला हा प्रॅक्टिस सेट आणि आपला लेसन सुद्धा संपलेला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया लगेचच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.